एक मिनिट प्लीज. एक मिनिट काय चाललंय? हा कोण मुलगा आहे? आपले असं अचानक फोटो का काढतोय? अगं मम्मा, मीच सांगितलं ना म्हणून काढतोय तो. आणि त्याला इकडे मीच बोलवलंय. आत्ताच दादूचं आणि राणीचं लग्न झालंय ना, तर नवीन कपलचे फोटो नको का काढायला? काही गरज नाहीये याची. चिकू याला जायला सांग. अगं पण मम्मा का? कारण मी सांगतेय म्हणून. कारण नसताना का नाही म्हणताय? फालतू गोष्टीत वेळ वाया घालवू नका. इंद्राला इथनं लवकर जाऊ द्या. त्याला त्याच्या कामाची सुरुवात करू द्या. आजचा एक दिवस तू उशिरा गेला, काही बिघडत नाही. कुणा मोठ्या आनंदानं उत्साहानं बोलवलं ना फोटोग्राफरला, असू द्या. काढ रे तू फोटो. चला या सगळे इकडं या. कॅमेऱ्यात बघा, स्माइल करा. ओके, चला आता आपण कपलचे फोटो घेऊयात. हो हो, त्यांचेच इम्पॉर्टंट आहेत. दादा वहिनी उभा राहा. थोडं जवळ या अजून. सर तुम्ही थोडं जवळ या. बस. हो दादा, काय झालं? फोटोज नीट येत नाही आहेत का? अगं अश्विनी, हाईट कमी आहे दोघांची, बॅलन्स होत नाही फ्रेम. कशी बॅलन्स होईल फ्रेम? जोडा शोभून दिसेल असा असायला हवा ना. मिसमॅच तर होणारच नाही. म्हणजे कशातच बरोबरी नाहीये. उंचीत तर अजिबातच नाही. उंची कर्तृत्वाची बघायची असते. आणि या दोघांच्या बाबतीत म्हणाल तर एकमेकांना योग्य आहेत, परफेक्ट आहेत. मॅडम तुम्ही राईट साईडला उभे राहता का? नाही नाही नाही, राईटलाच थांबा. अहो दादा, काय झालं? अश्विनी, हे फोटो मॅच नाही होणार ग. हाईट मुळे जरा मिसमॅच वाटते. बरोबर आहे तुझं. कारण ही जोडीच मिसमॅच आहे. ही मुलगी माझ्या इंद्राची जोडीदार असूच शकत नाही. हो झालं पुन्हा. मला बोलून काय फायदा आहे? बघा ना, आता लोकांनाही हे पटायला लागलंय. तुम्हाला कधी पटणारे देवास ठाऊक. मला ती बास करा. आणि जरा भान ठेवा, आपण कुठे आहोत, काय बोलतो आहोत. मी इतकं आई तू शांत हो ना, चिडचिड काय करतेस? आता माझी हाईट जास्त आहे, राणीची फार कमी आहे. त्यात तिची बिचारीची काय चूक? मी एक सुचवू का? राणी तू एक काम कर, या कट्ट्यावर उभी राहा. या कट्ट्यावर उभी राहा. ये ये. दादा बघा, फ्रेम मॅच होते का? परफेक्ट, आता एकदम ओके. या फोटो. थोडं जवळ या. आता सर तुम्ही मागे जावा. ओके. खांद्यावर ठेवा. इकडे बघा,